जनजागृती कलांगी मंडळ नागपूर हॅलो हॅलो तसेच पंचरंगी निशाण खडी गंमत मंडळ नागपूर या कार्यक्रमातून अजित करता हो एक खेळाचे कलाकार आहे, शेतकऱ्याची सून आहे, शेतकऱ्याची मुलगी आहे, ती खूप मोठी कलाकार नाही माझे मायबाप हो. एक मुलगी समजून माफ करायला विनंती करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. हॅलो हॅलो बाई हॅलो मेला असता तुझा पती अगं जुना असता काळ अगं मेला असता तुझा पती आणि तेव्हा गेली असतील तर सती आणि प्रतिभाबाई पाटील कधी म्हणली असतील तर या देशाची राष्ट्रपती 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 क्या बात सौभाग्य समजतो आणि माझ्या सावित्रीबाईच्या चरणावरती डोकं ठेवून तिला नमस्कार करतो. मी एक सावित्रीबाईच्या माध्यमातून गीत सादर करत आहे. माझे माय बाप हो, त्याच सावित्री आईनं आमच्यासाठी काय साहित्य केलं आणि आम्हाला शिक्षणाची संधी मिळवून दिली. सौभाग्य समजतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं आम्हाला संविधानामध्ये 50% आरक्षण लिहून नाही दिलं असतं, आज माझी अवकाश होती या स्टेजवर येण्याची. त्यांनी सावित्रीला काय म्हणतो जरी जन्म दिला माझ्या आईनं हो जरी जन्म दिला माझ्या आईनं दूध शिक्षणाचा पदर सावित्रीबाईनं दूध शिक्षणाचा पदर सावित्रीबाईनं माझ्या आईने मला जन्म दिला पण शिक्षणाचं दूध माझ्या सावित्री आईनं पाजलं. आईने कसं पाजलं जरी जन्म दिला ग माझ्या आईनं दूध शिक्षणाचा पाजला सावित्रीबाईनं. आज शिक्षणाचं दूध पाजलं नसतं तर मी या स्टेजवर आली नसती माझे माय बाप हो. बरोबर आहे. पण मला काय म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे Bye.
आणि दासीची अंमला. हा, सतीची दासीन आणि दासीची अंमला. विचारू नका तो काळ कसा निभला. आता सेंसडा माटी सैन केले त्या माधेला. सेंसडा माटी सैन केले त्या माधेला. दूध शिक्षणाचा बदल सावित्रीबाईना. दूध शिक्षणाचे बदल सावित्रीबाईना. जरी जन्म दिला ग माझ्या आईनं, जरी जन्म दिला ग माझ्या आईनं. तुझं शिक्षणाचं बदल सावित्रीबाईनं, तुझं शिक्षणाचं बदल सावित्रीबाईनं. जरी जन्म दिला ग माझ्या आईना. जरी जन्म दिला ग माझ्या आईना. दूध शिक्षणाचं बदल सावित्रीबाईना. दूध शिक्षणाचं बदल सावित्रीबाईना. जरी जन्म दिला ग माझ्या आईनं, जरी जन्म दिला ग माझ्या आईनं. तुझं शिक्षणाचं बदल सावित्रीबाईनं, तुझं शिक्षणाचं बदल सावित्रीबाईनं. शिक्षणाचं दूध कसं पाजलं. सावित्री याने सेंसडा माटी सैन कसं केलं. कसं. अगं ज्या वेळेस महात्मा ज्योतिबा फुलेनं शिक्षण दिलं सावित्री आईला. आणि एका वाड्यामध्ये शिक्षण घेतलं. त्यावेळेस शिक्षणा द्यासाठी सावित्री आई चालायला बसली गेली. त्यावेळेस लोकांना मनोवाद्यांना सेंसडा माटी फेकलं ग. सावित्री आईचं पातळ भरलं. सोडा हाताचं पातळ पूर्ण गंध झालं तरी सावित्री आई माग कधीच हरली नाही. हरली काय म्हणून म्हणतो जिंदगी जीना है लेकिन हमारे को जीना नहीं आता. जिंदगी जीना है लेकिन हमारे को जीना नहीं आता. अरे शायरी नशीली चीज है, हमारे को शायरी की नशा पीना नहीं आता. इसलिए कहना क्या है.